नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहू शकतात आज कुठेतरी वडकी मैदानामध्ये नवीन चेहरे पाहायला भेटले. दादा नमस्कार, तुमची ओळख द्या ना, नंदीची माहिती द्या. बैल संभाजीनगरचा आहे, हरणे म्हणून आहे, छत्रपती संभाजीनगरचा. हा मालक दोराजी भाऊ खडके, अर्जुन तात्या पताळे. आजच्या मैदानातला एखादा किस्सा वगैरे काय झाला? मैदानात किस्सा म्हणजे आम्ही मैदान त्याच्या आधीपासून म्हणत होतो की आपली गाडी तर कोण मारणार नाही, कारण सलग 4 मैदान, आज 5वं मैदान गुलाला ते गाडी बावऱ्याची ना हरण्याची. जसा बैल इकडे आला तसा बावऱ्याने हेच पाहिजे ना, तशी गुलालातच आहे गाडी कंटिन्यू. असं नाही की मार खाल्लाय, काय नाही. फक्त एवढंच होतं की सेमीला चिठ्ठी ऐकायला गेलो, एवढंच दगदुख होती की नाही का गोटच्या सर्जाची चिक्या कारुंड्याचा, तेवढा सेमीत गाडी नाही लागावं आपली. आणि नशिबाने पण असं की 4थ्या सेमीत त्यांची लागली 4 नंबर तासावर, आपली लागली 6 नंबर तासावर. तेवढं सेमी वाटलं की असं टाचका सेमी नाही का, टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या. मला तरी वाटतंय कुठेतरी पुढच्या मैदानात पायऱ्यामध्ये पलताना दिसणार आहे नंदी. नाही आता कसं जवळ गाडी पळते तर बघू. आजच्या मैदानात कितव्या गटाला तासाला गाड्या काय कसं काय? गट 12 मध्ये पळाली, 4 नंबर तासावर 12 मध्ये, आणि सेमी 4 मध्ये 6 नंबर तासावर गाडी पळाली. आणि फायनलला कितव्या तासामध्ये होते? फायनलला 1 नंबर तास आहे, त्यामुळे थोडं कुठेतरी मागे पुढे झाला काय? आणि गटाला बायाच्या नक्कीला लागलेलं बैलाचे एकदम नक्की फुटली. पुढे जरा इतर नागरे तास टाकलेत ना, तिथं जरा पायाला लागलं, बैलाला जखम झालते. आजच्या मैदानात कुठेतरी नवीन चेहरे पाहायला भेटले, काय सांगाल त्याबद्दल? नवीन म्हणजे आता हे मैदान पहिल्यांदाच बैलासाठी पण आणि आमच्यासाठी पण की, आणि हिंद केसरी झाला बैल आज पहिल्यांदाच. एवढीच इच्छा होती की बैल आज गुलालात राहावं. बाकी आज याचे मालक कुठे आहेत नक्की? याचे मालक घरी, त्यांच्या सिस्टरचं लग्न आहे आज, त्यामुळं त्यांनी बैल पाठवून दिला. मी बारामतीचा इथं सोनवडी सुपेगावचा, तर बैल आपल्याकडे असतो ना इथं आला की, तर त्यांचं एवढंच की बैल तिथनं आम्हीच आणायला गेलतो बैल, तर ते एवढंच म्हणले की बंटी आज आपल्याला बैल म्हणजे हिंद केसरी मैदानात गुलाल भेटाव. आणि नशिबाने पण त्यांनी फोन केला की सेमी किती लागला, ते सांगितलं बाबा असं सेमी लागलाय, काय नाही अडचण असू दे म्हणले, नाही काय. आणि ते पण खुश झाले आज की सेमी काढलं की म्हणले झाला आपला 1 नंबरच झाला, म्हणले आता किती होय ना गुलाल. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? मैदान 1 नंबर झालं नाही का, म्हणजे फाट्या असे म्हणा नाही की माझी फाटी खराब होती असं तसं काय नाही, फाट्या सगळ्या 1 नंबर होत्या आणि शिस्त होती मैदानाला. आजच्या या वडकी मैदानाचा कसा इतिहास आहे का, या मैदानामध्ये ना टॉपचे कोणतीच नंदी दिसले ना, नवीन चेहरे दिसले सगळ्यांना. सगळे नवीन चेहरे राहिले फायनलला, सगळे नवीन चेहरे. कुठेतरी गरिबाची बैल उजेडत आली, काय सांगाल त्याबद्दल? आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळे आता मोठ्या पैरात पळ राहिले आणि त्याच गाड्या राहतात. पण आज मैदानाला ह्या सगळ्यांना नाही का सगळे पाहिलं होते, प्रत्येक गाडीत असा नवीनच एक तरी बैल नवीनच राहिला, फायनलला बैल नवीनच राहिला प्रत्येक. आज ज्याप्रमाणे तुम्ही बोलतात का चांगलं मैदान घडलं, मैदानामध्ये 4-5 गोष्टी देखील घडल्या. आज सेमीला पण पाहू शकतात, 1 नंबर सेमीला पण एकदम टाकाटक्कीने गाड्या झाल्या. पण कुठेतरी दोन्ही फॅन्समध्ये हे नको म्हणून काही जण गाड्या झुपल्यामुळे दोघांची झुपल्या नाही, म्हणजे कुठेतरी वादविवाद नको म्हणून झुपल्या, असं कुठेतरी चांगलं मत घेतलं त्यांनी. पण कुठेतरी नाही, आता त्यांचा प्रश्न राहिला, आपण तरी काय सांगणार त्यांच्याबद्दल. नाही, मैदानात खूप काही तरी शिकण्यासारखं भेटलं आजच्या मैदानात. नाही, मैदानात कसं आता आपलं लक्ष आपल्या बैलावर राहतं, आपण बाकीचं लक्ष देत नाही कोणाचं काय चाललंय काय नाही. आपल्या बैलावर आपलं लक्ष, बैलापासून जायचं नाही कुठं, आपलं बैल जायचं घेऊन पळून यायचं, राहायचं, बाकीच्या चौकशी करून काय करायचं आपल्याला. आज ड्रायव्हर कोण होता गाडीवरती? ड्रायव्हर स्वतः मालक दोराजी भाऊ खडके, स्वतः मालक. स्वतः मालक. पैऱ्याचं नियोजन कसं घडलं? पैऱ्याचं नियोजन म्हणजे आम्ही शेठ बादळे त्यांनीच आणला बैल इकडं, आणि त्यांच्याच नियोजनात म्हणजे इकडं आलं की म्हणजे पहिल्यांदा बावऱ्याबरोबर नियोजन झालं, मग ती गाडी पळायला लागली. ती गाडी समजा आता आशा होती की ती गाडी मार खात नाही, सातेवाडीला महाराष्ट्र केसरीला पण गाडी राहिली, 2 टांग्यांनी सेमी काढला. आज पण अपेक्षा होती की गाडी मार खात नाही आपली आणि मार नाही खावा सेमीला पण. ड्रायव्हर पण म्हणले काय नाही अडचण, पण ती आज सेमी पण निघतोय आणि निघला सेमी पण. मग आता 16चं नियोजन तुम्हाला टाईट करायला लागेल पुसेगावचा. हा, पुसेगाव आले मैदानात 16 तारखेला. काय असणार नियोजन? नियोजन चांगलंच राहील. मला तरी कुठेतरी वाटते जे आज गाडी पळाली ती कुठेतरी पुसेगावला पुन्हा पळताना दिसेल, पण तो त्यांच्या नियोजनाचा भाग राहिला, पुढे नियोजनाचा भाग राहिला. आणखी काय तुम्हाला सांगावं असं वाटतंय का आजच्या मैदानाबद्दल, का बैलाबद्दल? बैलाबद्दल एवढंच की जर पायाला लागलं नसतं तर वेगळा निकाल असता काहीतरी. फायनल आमचा 5 नंबर झाला, जर बैलाच्या पायाला नसतं लागलं तर जरा वेगळं काहीतरी असतं. आणि 1 नंबर असं नाही की 1 नंबरचा तास लागलं काय नाही, एक पब्लिकला चालतो काय नाही अडचण, दोन्ही खांदी फिट आहे पब्लिकने. तास कुठलं काय ना, पण दुखापत नव्हती त्याची, नक्की आखी नक्की तुटली. अरे बापरे, गटालाच तुटली नाही का.
आणि नंतर लेवल झाली, गाडी पळाल्यानंतर माती झाली. पहिल्यांदा डेकळच होती ना, तेव्हा लागलं बैलाला पळायला. चालेल, माझ्याकडनं ना या नंदीला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि असंच गुलाल घेत राहू आणि मालकाचं नाव पुढे करत राहू. दादा, ही गाडी नक्की कुणाच्या नावाने पळते काय? कुमारी रूपश्री अर्जुन पटाडे हां, आणि धीराजी घडके. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि असंच गुलाल घेत राहू. बंटी भाऊचा आणि महेश भाऊचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं आम्हाला. मालक नसताना त्यांना खूप मदत केलेली आम्हाला. चालेल दादा, धन्यवाद.